हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 8.3 पाहणार आहोत। याच्यातला पहिला प्रश्न आहे, आपल्याला हे सोडवायचं आहे पदावली आणि त्याचे उत्तर आपल्याला ऑप्शनमध्ये दिले आहे। अतिशय सोपा आहे, काय अवघड नाही। मोठा प्रश्न दिसल्यामुळं आपल्याला लई मोठं उत्तर असेल असं काही नाही। पहा इकडे कसं करायचं। पहा, आपण काय करतो, नेहमी ह्या दोघांचा गुणाकार करतो। बे एक बे वजा 1 आणि खालचे 2 खाली, ठीक आहे, छेदाचे 2 छेद। ह्या दोघांचा गुणाकार केला 3 एक 3 हा कंस, त्याच्यानंतर वजाबाकीला वजाबाकी, 1 ला 1 खाली 3 ला 3, त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे, अजून एक कंस आहे, 4 एक 4 वजा 1 छेदिले 4, अजून एक कंस आहे आपल्याला 5 एक 5 वजा 1 छेद 5, ठीक आहे। हे आपल्याला माहिती आहे, असं सॉल्व करतात, ठीक आहे। वजाबाकीचं हे वजाबाकी, वजाबाकीचं जर चिन्ह नसलं असतं तर आपण काय केलं असतं, बेरजेचं चिन्ह दिलं असतं। आता आपण याला सॉल्व करू। 2 मधून 1 गेला, 1 राहते, खालचे 2 जशाला तसे खाली। 3 मधून 1 गेला, 2 राहतात, खालचे 3 जशाला तसे। 4 मधून 1 गेला, 3 राहिले, खालचे 4 जशाला तसे। 5 मधून 1 गेला, 4 राहिले, खालचे 5 जशाला तसे। आता पहा, इथं गुणाकार आहे, सगळा गुणाकार असल्यामुळे आपण जर अंश आणि छेद असेल तर त्याची काटाकाटी करू शकतो। इथलचे 2 गेले, इथलचे 2 गेले, इथलचे 3 गेले, इथलचे 3 गेले, इथलचे 4 गेले, इथलचे 4, वरी काहीच नाही उरलं, म्हणजे 1 इथं उरला आणि इथं खाली किती उरले, 5। मग याचा जो उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी 1/5 असं असणार, ठीक। तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता। दुसरा प्रश्न पाहू। तर आपला दुसरा प्रश्न असा आहे, 3 1/2 आणि 3 1/2 यांचा गुणाकार किती? 3 1/2 आणि 3 1/2 याचा जर गुणाकार केला आपण तर 3 1/2 3 गुणिले 3.1/2 आपण याला कन्वर्ट करू, ठीक आहे। याला आपण सरळ रूप देऊ। या दोघांचा गुणाकार केला, 3 दोन्ही 6, 6 मध्ये 1 मिळवले, 6 मध्ये 1 मिळवला, खालचे 2 खाली। तसंच इथं पण 6 आणि 1 खालचे 2 खाली, हे झाले 7/2 गुणिले 7/2। आता ह्या दोघांचा अंशाचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा। अंशाचा गुणाकार केला, हे 49 येतात आणि हे 4, तर आपलं उत्तर आहे 49/4। पण इथे आपण जर पाहिलं तर 49/4 कुठेही उत्तर आपल्याला सापडत नाही। मग काय करू, आपण याचा भागाकार करू। 4 एक 4, 4 मधून 4 गेले 0, हे 9 पुढचे घेतले, 4 दोन्ही 8, तर 2 आले, उरला 1। आता इथे काही नाही आपल्या इकडे पुढे, तर आपलं उत्तर एवढंच संपलं। आता काय करायचं, हे जे भागाकार आला ते लिहायचं इथे, जी बाकी आली ती वरच्या साईडला लिहायची, आणि कशानं भागाकार केला आपण ते 4 खाली लिहायचे। काय केलं आपण, हे भागाकार आपण इथे लिहिला, बाकी जी आली ती इथे लिहिली, आणि हे 4 कशानं भागितले ते इथे लिहिले। याचा जर आपण पर्याय क्रमांक पाहिला, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, आपल्याला डी मधलं उत्तर भेटून जाईल। आपला तिसरा प्रश्न अशा प्रकारे, एक तार 2.3/4 मीटर 2.3/4 मीटर लांब आहे, तिचे 2 तुकडे होतात, म्हणजे ह्या ताराचे 2 तुकडे केले आहेत। एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी किती? तर आपल्याला काय सांगितलेलं लक्षात ठेवा, इथे छोटा सांगितला की मोठा सांगितला तेवढं आपल्याला लक्षात पाहिजे। इथे जर मोठा सांगितला तर आपल्याला कॅल्क्युलेशन कसे करायचे, आणि जर छोटा सांगितला तर कॅल्क्युलेशन कसे करायचे ते एकदम समजून घ्या। हा मीटर, हा किती आहे, हा तुकडा 2.3/4, आणि हे किती आहे, हे 5/8, 5/8। आता इकडे पहा, इथे मी प्लस कशामुळे लिहिलं,
कारण आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी काढायची आहे. जर छोट्या तुकड्याची लांबी काढायची असली असती तर मी काय केलं असतं, यालाच मी काय केलं असतं, वजाबाकी केली असते. जर मोठ्या तुकड्याची लांबी काढायची असेल, 2 तुकडे दिलेले किंवा 2 संख्या दिलेली असेल, एका संख्येचे दुसऱ्या संख्येचे आपल्याला विचारला असेल मोठी संख्या कोणती काढायची किंवा छोटी संख्या, आणि एखादी संख्या दुप्पट असेल तर काय करायचं. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, दोन्ही संख्याची जर मोठी विचारली तर दोन्ही संख्याची बेरीज करायची, आणि लहान विचारलं तर काय करायचं, वजाबाकी करायचं. याच्या आधी आपण केलेले आहेत असे प्रश्न. इथे मोठी विचारली त्याच्यामुळे आपण प्लस केलं, इथं जर लहान तुकड्याची लांबी विचारली असती तर मायनस केला. त्याच्यानंतर आता याला कसं सोल्युशन करायचं, याचं सॉल्व कसं करायचं, याचं उत्तर कसं काढायचं. पहिले तर आपण याची सरळ याच्यात मांडणी करून देऊ. ठीक आहे, ह्या दोघांची पहिले बेरीज करू. बेरीज केल्याच्या नंतर काय करायचं पाहू. ह्या दोघांचं आपण सरळ रूपात केल्यावर हे दोन होतात 4 दुनी 8, ह्या दोघांचा गुणाकार केला, प्लस हे 3 मिळून टाकले, खालचे 4 खाली, प्लस 5/8, म्हणजे झाले 8 आणि 3 11 झाले, 11/4 प्लस 5/8. आता दोघांचा छेद समान नाही त्याच्यामुळे मी छेद समान करतो. ठीक आहे, छेद समान करण्यासाठी मला काय करावं लागेल, याला वरी पण 2 न गुणावं लागेल, याला खाली पण 2 न गुणावं लागेल. हे 5/8 झाले 22/8 प्लस 5/8. त्याच्यानंतर मला काय करावं लागेल, 22 मध्ये 5 मिळवले, कारण छेद समान असेल तर अंशाची बेरीज करता येते. तर 22 प्लस 5/8 याचं उत्तर आलं 27/8. पहिले तर काय केलं आपण, याच्यामध्ये आपण काय केलं, हे मोठा आकडा आहे मिळवलं, जर छोटा आकडा असला असता तर वजाबाकी केली असती. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे जे उत्तर आहे त्याला 2 न भागायचं. काय करायचं, 2 न भागायचं. तर हे उत्तर आहे आपलं 27/8, त्याला 2 न भागायचं आहे. 2 न भागायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे. ठीक आहे, इथं भागायचं 2 न, म्हणजेच हे 27, हे पहिलेच 8 आहे, म्हणजे हे 8ला आपण काय केलं, ह्या 27ला 2 न भागायचं. 27ला 2 न म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिलेच 8 न भागायचं, अजून 2 न भागायचं, म्हणजे किती न भागायचं, भागाकारामध्ये आपले 2 वाढतील. म्हणजे हे उत्तर झालं आपलं 27/8×16. असं उत्तर आहे का पहिले पाहायचं. तर असं उत्तर आपल्याला दिसत नाहीये. नंतर काय करायचं, मग असं उत्तर आपल्याला सापडत नाही तर 27/16 आपल्याला इथे करायचं. हे 16ला 27ला आपण 16 न भागाकार केला, 16 1 16, इथं 1 आला, इथं किती उरले 11. ठीक आहे, जे भागाकाराला आपण इथे बाजूला लिहू, कशानं भागितलं त्याला आपण खाली लिहू, आणि बाकी किती आली ते वर लिहू. याच्या आधीच आपण असा प्रश्न सॉल्व केलेला आहे, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. जे भागाकाराला ते इथे लिहायचा, बाकी आलेली वरी लिहायची, आणि ज्याच्यानं भागाकार केला आपण त्याला खाली लिहायचं. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, पहिले तर पाहायचं असं उत्तर आहे का, नसेल तर मग आपल्याला हे उत्तर लिहायचं. ठीक आहे, थोडंसं लांब आहे पण मोठा आहे, पण एवढं काही अवघड नाही आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस 3-4 वेळेस करा, तुम्हाला हे सॉल्व करायला सोपं जाईल. 3-4 नाही 5 वेळेस करायचं. 5 वेळेस करा एकच प्रश्न. जे अवघड प्रश्न आहे त्याची जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यामुळे हा अवघड प्रश्न आहे, याची जास्त प्रॅक्टिस करा, सोपा होऊन जातो. चला, तिसरा झाला, चौथा प्रश्न करू. तर आपला पुढील प्रश्न, चौथा प्रश्न असा आहे. ठीक आहे, पहा, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आहेत आणि मुली 800 आहेत, तर मुलांची संख्या आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, एक शाळा म्हणजे अशी आपली एक शाळा आहे, समजा ही शाळा आहे. ठीक आहे, थोडा समजून घ्या, फार सोपा आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, फक्त तुम्ही जर प्रत्येक प्रश्न कारण आपल्याला वेळ हा कमी असतो, 1 मिनिट राहतो, 1-1.25 मिनिट देऊ शकता, 1.5 मिनिट, 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण सॉल्व करायचं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण गणित करून सॉल्व करू शकत नाही. गणित करून सॉल्व करायला फार वेळ लागतो. तर गणित करून सॉल्व करण्यापेक्षा आपण काही ट्रिक्स वापरायच्या, त्याच्यानं की आपल्याला जो प्रश्न आहे तो एकदम सरळ सोपा आणि लवकरात लवकर भेटेल. तशीच आपण इथं ट्रिक
मांडणार आहोत. आता इथं लक्ष काळजीपूर्वक जर पाहिलं तुम्ही, इथं 3/5 आहे, म्हणजे खाली किती हे पाहायचं. ठीक आहे, खाली जी संख्या असते ती खूप महत्त्वाची असते. वरचं पण महत्त्वाचं आहे, खालचे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं, खाली किती आहे तर 5 भाग आहेत. किती येते हे टोटल 5 भाग आहे की नाही. म्हणजे आपण 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 1 2 3 4 5 पहा. त्याच्यातले काय म्हणतो, ज्या मुलगे आहेत, मुलगे किती म्हणायचे 3/5, म्हणजे मुलं हे मुलांचा भाग हा आहे. ठीक आहे, काळजीपूर्वक पहा, काही अवघड नाही. ठीक आहे, बाकीचा मुलीचा हा आता आपल्याला डायग्राम काढतात येत असेल. ठीक आहे, 3 भाग मुलं आहेत, म्हणजे 5 पैकी 3 भाग मुलं आहेत. हे आपल्याला आधी झालेलं आहे, तिसरीला, दुसरी, चौथीला. ठीक आहे, तर 3/5 भाग मी रंगवलेला आहे. आता पहा, आणि उरलेल्या किती आहेत मुली 800. आता जर 3/5 आहे, म्हणजे 3 भाग मुलं आहेत, तर बाकीचे उरलेले भाग किती आहेत, 2 भाग मुलीचे आहेत. म्हणजे 2 वर्ग मुली आहेत. एकूण 5 वर्ग आहेत समजा, त्याच्यातले 3 वर्ग मुलाचे आहेत, 2 वर्ग मुलीचे आहेत. आता मुली टोटल मुली किती आहेत, 800 मुली आहेत. म्हणजे एका वर्गात किती मुली असायला पाहिजे, मग एका वर्गात असायला पाहिजे इथे 400 पाहिजे, इथं 400 पाहिजे, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक वर्गात 400 असणार, इथं पण 400 असणार, इथं पण 400 असणार, आणि इथं पण 400 असणार. आता आपला प्रश्न काय विचारला ते महत्वाचं. आता इथं मुलांची संख्या विचारली, तर मुलांची एकूण संख्या जर विचारली टोटल, तर टोटल जर तुम्ही केलं, हे टोटल हे होतात 2000. किती होतात, 2000. मुलींची संख्या त्याच्यातली 800 आहे, आणि मुलांची संख्या आपली टोटल आहे त्याची 1200. तर दोघांची जर टोटल बघितली आपण तर 2000 होते. ठीक आहे, आता ही मुलगे आहे. आता मला थोडा मुलांची, तर मुलगेची विचारलं का फक्त पूर्ण मुलांची जर संख्या विचारली तर ते 2000 येईल, आणि फक्त मुलगे जर विचारले तर येतील ते 1200. आता इथे मला वाटतं की फक्त मुलगे म्हणजे मुलांची संख्या किती आहे, तर ती असणार आहे 1200, ती मुलांची संख्या असणार. ठीक आहे, तर थोडा प्रश्न फक्त मुलग्यांची विचारलं का मुलांची, मला वाटतं मुलं आहे आणि ह्या मुली, असं पकडून मी हे. जर तुम्हाला एकूण संख्या विचारली असेल तर एकूण संख्या आपण मग ती 2000 घेऊ. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न अतिशय सोपा आहे, समजून घेतला तर अतिशय सोपा आहे. याच्यातला 3/5 भाग आपला 3/5 भाग आहे, मुलगे आहे 3/5. मग उरलेले किती, टोटल 5 भाग असतात, 5 भाग पैकी 3 भाग झाले, हे 2 भाग शिल्लक आहे. 2 भागामध्ये 800 मुलीच आहेत, तर ह्या 2 भागामध्ये मुली आहेत, म्हणजे एका भागामध्ये 400, प्रत्येक भागामध्ये 400 लिहिले, तर मग आपले ही टोटल येतात 2000. फक्त जर टोटल विचारलं, टोटल विद्यार्थी संख्या, तर ती असणार आहे 2000, आणि मुलं विचारले, मुलं 400, एकूण मुलं किती आहेत, 1200. ठीक, तर आपला 5वा प्रश्न असा आहे. पहा, दिसायला गेला, करायला गेला तर खूप लांब लाचक होते, पण तुम्ही जर थोडं डोकं वापरून केलं, थोडं ट्रिक्स वापरल्या, थोड्या युक्ती लावली, तर उत्तर अतिशय सोपं जातं. ठीक आहे, आता इथे काय म्हणे, एका खोक्यात 500 अंडी आहेत, त्याच्यापैकी 3/5 फुटली, उरलेल्यापैकी 4/5 विकली, तर उरलेल्या अंड्याची संख्या किती. अतिशय सोपं आहे. जर मी तुम्हाला सांगितलं युक्ती वापरा, लवकर उत्तर होते. तुम्ही जर सॉल्व करत गेला तर खूप वेळ लागते. तर इथे युक्ती वापरली आपण. काय केलं आपण, एक टोकरी, ठीक आहे, या टोकरीमध्ये किती अंडे आहेत, आता आपल्याला सध्या जो 500 अंडे आहेत. पण 500 अंड्यापैकी लक्षात ठेवा, त्याच्यातली काही अंडी फुटली आपली, किती अंडी फुटली, 3/5 नाही फुटली, इथं 3/25 आहे. 3/25 तर 3/25 फुटल्यावर इथं एवढे 500 अंडे राहतील का, नाही राहणार. मग आपण पहिले पाहू की याच्यामध्ये उरले शिल्लक किती, कारण फुटलेले अंडे आपल्याला टोटली फेकावं लागतात, म्हणजे आपला त्याचा काही वापर होत नाही. म्हणजे 500 पैकी आपल्या जो 500 अंडी होती त्याच्यापैकी आपली फुटलेली अंडी म्हणजे 500 पैकी आपले किती फुटले, 3/25 अंडे फुटले. टोटल 500 आपल्या जो अंडे होते त्याच्यातली अंडे आपली 3/25. आता आपल्याला याचे कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशन करताना पहा, हे 25 1 25,
25 दोन्ही 50, हे शून्यला शून्य, 20 गुणिले 3 आपल्याला उरलेले आहेत, 20 गुणिले 3 आपलं उत्तर आलं 60. मग आपल्याला 60 अंडे आहेत का नाही, आपल्या जो 500 होते त्याच्यातले 60 अंडे फुटले, तर उरलेली शिल्लक जी अंडी आहेत, ओके, उरलेली अंडी किती होती, 500 पैकी आपले 60 फुटलेले आहेत, तर उरले 440 अंडे आपल्याकडे शिल्लक आहे. म्हणजे हा बास्केटमध्ये आता किती हे टोटल जे आपल्या जो 500 होते त्याच्यातले आपण बाकीचे फेकून टाकले, आता आपल्या जो किती उरलेले टोटल याच्यामध्ये उरलेले 440, म्हणजे याच्यामध्ये 440 अंडी आपल्याकडे आता शिल्लक. आता आपल्याला काय करायचं, इथे पहा, उरलेल्यांपैकी 4/5, उरलेल्यापैकी 4/5 म्हणजे याचे 5 भागामध्ये याला भागायचं आहे. म्हणजे 1 भाग, 2 भाग, 3 भाग, हे 4 भाग, आणि हे 5 भाग आपले, 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 5 भाग, याचे 5 भाग केले. आता ह्या 5 भागाला म्हणजे याला आपल्याला 5 न भागावं लागणार. काय म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपल्याला किती अंडे येतील ते आपल्याला काढायचं. तर मग 5 न मी जर भागितले 440ला, तर 440 आपण काय करतो, ठीक आहे, कॅल्क्युलेशन्सला जागा कमी आहे आपल्याकडे, 440 भागिले 5, याला जात नाही, 45 40, 4 45 40 88, म्हणजे एका भागात आपल्याला किती अंडे ठेवता येतील, एका भागात आपल्याला 8 अंडे ठेवता येतील. आता याला 5नच कशामुळे 88 अंडे ठेवता येतील. आता याला 5नच काऊन भागितलं, कारण इथं खाली किती आहे, 5 भाग, त्याच्यातले 4 भाग काही विकले, ठीक आहे, किती भाग विकले, त्याच्यातले 4 भाग विकले, हे की नाही, त्याचे 5 भागात रूपांतर केले आपण, ठीक आहे, हे 4 भाग विकलेले आहेत आणि न विकलेले जे अंडे आहेत ते वरचे आहेत. तर आता आपल्याला प्रश्न काय विचारला, जर विकलेले अंडे म्हणले तर आपल्याला सगळ्याची टोटल करायची, न विकलेले म्हणलं फक्त वरच्याची टोटल. तर उरलेल्या अंड्याची, उरलेल्या म्हणजे न विकलेले अंडे, उरलेले अंडे, ठीक आहे, हे विकलेले अंडे आणि हे उरलेले अंडे. तर उरलेले अंडे किती आहेत पहा, अजून पहा, आपल्याजवळ एकूण 440 अंडी आहेत, 440 पैकी 4/5, बघा हे इथं खाली छेदाला किती येते पाहायचं, 5, मग त्याला 5 भागात रूपांतरित केलं, 1 2 3 4 5, हे 440ला मी 5 न भाग दिला, 5 नाही, टोटल उरलेल्यापैकी उरलेले 440 आहे. मागचा प्रश्न वेगळा होता, हा प्रश्न वेगळा आहे, तिथं फक्त मुलींची संख्या आधी दिलेली होती, तर इथं काय, इथं 5 भाग आहे, तर मी 5 भागामध्ये रूपांतर केलं, ठीक आहे, कशाला, उरलेल्या अंड्यांना, ठीक आहे, 440ला, तर प्रत्येक भागात मला 88 आले. जर 3/5 भाग विकला असता तर मी 3/5 एवढा केला असता, उरलेले 2/5, पण इथं 4/5 विकले म्हणजे 4 भाग विकले आपण, 1 2 3 4 भागातले आपले विकलेले आहेत अंडे, म्हणजे फक्त एकच भाग आपला विकायचा शिल्लक राहिलेला, ती टोटल 88 अंडे आहे. मग आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी असणार आहे, 88 अंडे. ठीक आहे, पुढचा आणि 6वा प्रश्न आपला असा आहे, आपल्याला हे प्रश्न दिलेला आहे, तर इथं चौकटी रिकामी दिलेली आहे आणि आपल्याला हे उत्तर यायला पाहिजे. तर हे सत्य होण्यासाठी आपल्याला कोणतं, ह्या चौकटीच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे ते आपल्याला अंक दिलेला. हा पण अतिशय सोपा आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं युक्ती जर वापरली तर आपलं हे उत्तर पहिले काढून घेऊ. हे उत्तर आहे 13/1/6. मग मी काय सांगितलं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. काय करायचं, 13 गुणिले 6, 13 सखी 78, पाडीपाठ पाहिजे, प्लस 1, खालचे 6 खाली, ह्या दोघांचा गुणाकार केला, 13 सखी 78 प्लस, याला बेरीज केली, बेरीज 1 केली आणि खालचे 6 खाली लिहिले, तर आपल्याला 69/6, म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे, आपल्याला हे पर्याय एक एक ठेवायचे आणि आपलं उत्तर 69/6 आपल्याला यायला पाहिजे, तर आपलं उत्तर बरोबर असणार. तर मग इथे 12 आहे, 12 चौकटीच्या जागी मी आता काय ठेवेल, ठीक आहे, चौकटीच्या जागी मी इथे ठेवेल, पहिला अंक आहे 1 ठेवेल, 1 ठेवून पाहिजे, उत्तर बरोबर आलं तर ठीक आहे, नसेल तर आपण दुसरा पर्याय ठेवू शकतो. तुम्ही याचा असं पण करू शकता, हे टोटल तिकडे जाऊन मायनस पण करू शकता, पण तसं न करता आपण एक एक पर्याय ठेवू, कारण आपल्याला कमी वेळेत राहतो, कमी वेळेत आपल्याला उत्तर पाहिजे. आता 1 जर ठेवलंय तर 12 सख 78, पहा याच्याने याला गुणायचं राहते, ठीक आहे, इथं
छेद समान करायचा राहते म्हणजे काही जण काय करतात वेळ वाया घालवण्यासाठी सहा सहा सहानं गुणायचं. हे करायचं आहे आपल्याला. पुस्तकातले जेव्हा प्रश्न राहतात तेव्हा आपण असंच करतो, छेद समान करण्यासाठी वरी 6 गुणतो खाली 6. पण आपल्याला वेळ कमी असतो त्याच्यामुळे आपण डायरेक्टच गुणाकार करायचा. 12 78. छेद समान झालं की सगळं करायचं म्हणजे एक स्टेप आपल्याला वाढणार आहे. तर हे 12 78 प्लस 1 बेरीज आहे तर बेरीज 1 खाली 6. बेरीज असले तर बेरीज, वजाबाकी असलं तर वजाबाकी. तर बेरीज आहे त्याच्यामुळे मी बेरीज केली. हे किती झाली, सॉरी 12 72 होतात. 12 72 प्लस 1 73/6. म्हणजे हा आपला पर्याय 1 इथं असू शकत नाही, कारण 1 जर असलं तर आपला उत्तर येईल 73 आणि हे पाहिजे आपल्याला 79 पाहिजे. ठीक आहे. तर मग मी 1च्या जागी मी काय करेल त्याला पुढचा पर्याय काय घेईल, हे 12 प्लस इथं ब्रॅकेटमध्ये म्हणजे चौकटामध्ये मी घेईन पुढची संख्या 7. या दोघाचा गुणाकार केला 12 72 प्लस 7 करून बघितले, खालचे 6 खाली, सॉरी 12 72 त्याच्यामध्ये 7 मिळवले, खालचे 6 खाली. याचा दोघाचा टोटल येते 79/6 जे की आपल्या पर्यायाला सूट होते. म्हणजे जर आपण चौकटीमध्ये 7 ठेवले तर आपलं उत्तर काय आलं, हे इथलचं उत्तर आणि इथलचं उत्तर समान येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी 7 आपलं उत्तर राहणार. 6वा प्रश्न झाला. 7वा प्रश्न पहा. तर आपला 7वा आणि शेवटचा प्रश्न या सराव संचमधला किंवा या स्वाध्यायामधला असा आहे. ठीक आहे. एक भांडे पाण्याने 1 पंचमांश भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे. पहा, भांड म्हणजे हे भांड झालं आपलं एक. ठीक आहे. आता बघा 1 पंचमांश म्हणजे कसं राहते, 1/5. म्हणजे अजून या भांड्याचे किती भाग केलेले आहेत, 5. म्हणजे पहा जवळजवळ 5 भाग केलेले त्यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये. म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो 2 भाग किती, 3 भाग किती, 5 भाग किती. तर जास्त करून 5 भागवालेच प्रश्न आहेत. हे अशापैकी एक प्रश्न तर येणारच आहे. एक शाळेचा झाला, एक अंड्याचा झाला आणि हा तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. तर पाण्याने भरलेले टाकी किती आहे, 1 पंचमांश म्हणजे खालच्या छेदाच्या स्थानी किती 5. म्हणजे त्याचे टोटल 5 भाग करायचे आहेत आपल्याला. तर 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, हे 5 भाग. ठीक आहे. आणि आपल्याला किती पाणी भरलेले, एक भांडे पाण्याने 1 पंचमांश भरलेले म्हणजे किती भरलेला, फक्त एकच भाग भरलेला आहे. प्रश्न चांगला समजून जर उत्तर केलं की उत्तर सोपे जातात आपल्याला. आता पहा, ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागते. म्हणजे हे बघा पूर्ण भरण्यासाठी हा भाग पूर्ण भरायचा आहे आपल्याला. हा रिकामा भाग आहे. म्हणजे ह्या रिकाम्या जागात किती पाणी लागणार आहे, 40 लिटर. आणि रिकामा भाग किती, 1 2 3 4. म्हणजे 4 भाग भरण्यासाठी 40 लिटर आपल्याला पाणी लागणार आहे. म्हणजे एक भाग भरण्यासाठी आपल्याला किती लागणार आहे, मग इथे आपल्याला 10 लागणार आहे, इथे पण 10, इथे पण 10, इथे पण 10. पहा, हे 4 भाग भरण्यासाठी 40 लागतात. म्हणजे आपल्याला टोटल किती पाहिजे, आपले 4 भाग रिकामे आहेत. 4 भाग म्हणजे 40. म्हणजे एक भाग म्हणजे किती आलेला आहे आपला 10. आता तोंडी हे सरळ सरळ त्याच्यामुळे मी तोंडीच लिहून टाकली. म्हणजे प्रत्येक भागामध्ये इथे पण किती असणार पाणी, 10 लिटरच भरलेलं असणार ते. ठीक आहे. आता आपला प्रश्न काय विचारला पहा, तर त्या भांड्याची क्षमता किती. जर त्यांनी भांड्यात भरलेलंच पाणी विचारलं असतं तर 10 म्हणलं असतं. म्हणजे आणि पण त्यांनी काय विचारलं, भांड्याची पूर्ण क्षमता किंवा त्याची क्षमता किती. तर भांड्यामध्ये किती पाणी बसू शकते, 10 20 30 40 50. म्हणजे भांड्यामध्ये टोटल 50 लिटर पाणी आपलं भरू शकतो. त्याच्यामुळे 50 लिटर पर्याय क्रमांक सी आहे. अशा प्रकारे हा आपला जो स्वाध्याय क्रमांक 8.3 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.